चला तर मग बजेट झालं. बजेटमधले रिअल इस्टेटवरचे टॅक्सेसबद्दल बोलून झालं. तर आपल्याला 10/10चा फॉर्म्युलासुद्धा मिळाला. जर तुम्ही तो व्हिडिओ नसेल बघितला तर नक्की जाऊन बघा. चला तर मग परत आपण सुरू करूया आपली पुणे रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट सिरीज. तर महत्त्वाचं आपण लास्ट टाइम बोललो होतो की पुणेच का. तर आता आपण बोलूया कोणत्या क्रायटेरियावर इन्व्हेस्टमेंट्स ठरवले पाहिजे. पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा क्रायटेरिया बजेट, कारण पैशाचं आपल्याला सोंग घेता येत नाही, बरोबर. सेकंड, पर्पज. जरी आपण इन्व्हेस्टमेंटबद्दल बोलत असलो तरीसुद्धा राहण्यासाठी सुद्धा प्रॉपर्टी घेणं गरजेचं आहे. आणि पहिलं राहतं घर एकदा झालं की त्यानंतर तुम्ही पुढे सगळ्या जगात इन्व्हेस्टमेंट्स करायला मोकळे. का वाटतं तुम्हाला, नक्की सांगा. तिसरा क्रायटेरिया, लोकेशन. तुम्हाला एक्झॅक्टली कुठे पाहिजे, तुमच्या घराजवळ पाहिजे, ऑफिसजवळ पाहिजे की अजून कुठे पाहिजे. आणि चौथं, रेप्युटेड बिल्डर. बिल्डरचं रेप्युटेशन हे खूप गरजेचं आहे.